मागील तासिकेला आपण ग्रहीय वाऱ्यांना प्रचलित वारे, नित्य वारे, त्यानंतर हंगामी वारे, तसेच ध्रुवीय वारे या वाऱ्यांचा आपण अभ्यास केला. आणि पुढचा जो टॉपिक आहे, पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलात तर सायक्लोन्स, या सायक्लोनच्या बाबतीत जर आपण अभ्यास करायचं म्हटलं तर वातावरणाच्या दृष्टिकोनातून आवर्त व प्रत्यावर्त वारे हे अस्थिर हवेच्या स्थितीचे परिणाम आहेत. आता वातावरणाच्या दृष्टीने आवर्त हे जे आहेत, हे आवर्त व प्रत्यावर्त हे जे आहे हे अस्थिर हवेच्या स्थितीचे परिणाम आहेत. त्याच्यामध्ये आवर्त म्हणजे नेमकं काय याचा जर आपण विचार केला तर ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी कमी दाबाचं केंद्र निर्माण होते त्या केंद्रासभोवतालच्या भागास जास्त वायुभार असतो आणि अशा वेळेस सभोवतालच्या जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून केंद्राकडे वारे वाहू लागतात आणि तेव्हा त्या ठिकाणी आवर्ताची स्थिती निर्माण होत असते. मध्यवर्ती कमी वायुभाराच्या केंद्राकडे वाहणाऱ्या या वाऱ्यांनाच आवर्त असे म्हणतात. म्हणजे आवर्ताचा जो काही भाग आहे त्या आवर्ताच्या भागामध्ये जो आवर्ताचा मध्यभाग आहे त्या मध्यभागामध्ये कमी दाबाचं केंद्र निर्माण होतो आणि कमी दाबाचं केंद्र निर्माण झाल्यानंतर त्यास भोवतालच्या भागास जास्त वायुभाराचा पट्टा निर्माण होतो आणि जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्याला जनरली आपण जर पाहिला तर त्याला आवर्त असं म्हटलं जात असतं. आता मध्यवर्ती कमी वायुभाराच्या केंद्राकडे वाहणाऱ्या या वाऱ्यांनाच आवर्त असे म्हटले जाते. हे वारे केंद्राकडे आकर्षले जातात व त्याच्या या चक्राकार गतीमुळेच हवा जी असते ती हवा वर उचलली जाते. ऊर्ध्वगामी हवेचे सांद्रीभवन होते आणि सांद्रीभवन होऊन मुसळधार पाऊस पडत असतो. आवर्ताची आकृती जर आपण पाहिली तर आवर्ताच्या आकृतीमध्ये आपण ज्या काही भोरासारखे जे 3 भाग असतात त्या 3 भागामध्ये जो सेंटरचा जो काही भाग असतो त्या सेंटरच्या भागामध्ये समजा मिलीभार जर आपण पाहिला तर मिलीभाराच्या बाबतीत सेंटरच्या भागामध्ये 1000, 1002, 1004 आणि 1006 मिलीभार. बाहेरच्या बाजूने जर आपण पाहिला तर काय आहे, जास्त दाबाचा पट्टा आहे 1006 आणि मध्यभागी सेंटरला जर आपण पाहिलात तर त्या ठिकाणी 1000 कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आपल्याला दिसतोय. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने हे जे वारे असतात हे वारे फिरत असतात, भौराकार स्वरूपाचे फिरत असतात घड्याळाच्या अगदी विरुद्ध दिशेने उत्तर गोलार्धामध्ये. आणि दक्षिण गोलार्धाच्या बाबतीत देखील असंच आपल्याला नमूद करता येईल की दक्षिण गोलार्धामध्ये जो प्रत्यावर्त असतो त्या प्रत्यावर्तच्या बाबतीत जर आपण पाहिला तर मध्यभागी सेंटरचा जो काही भाग असतो त्या ठिकाणी जास्त दाबाचा प्रदेश निर्माण होतो. 1020, नंतर 1018, 1016, 1014. बाहेरच्या भागाला आपल्याला कसं दिसतो, कमी दिसतो. म्हणजेच बाहेरच्या भागाला जास्त दाबाचा कमी दाबाचा पट्टा आहे आणि मध्यभागी हा जास्त दाबाचा पट्टा असल्यामुळे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात. त्याला प्रत्यावर्त असं म्हटलं जात असतं. आता या आवर्ताच्या बाबतीत जर आपण पाहिलात अजून तर वायुभाराचे जे काही उत्तरमान अत्यंत तीव्र जे असतं त्या उत्तरमानाच्या अत्यंत तीव्र भागामध्ये त्याची गती जी असते ती ताशी 100 किलोमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त असते. चक्रीय वाऱ्यामुळे विजांची निर्मिती होत असते
विजांनी युक्त मुसळधार जो पाऊस पडतो, हे पाऊस म्हणजेच आवर्ताचं वाऱ्याचे वैशिष्ट्य असते. म्हणूनच या वाऱ्यांना आवर्त वारे असे म्हटले जातात. आता आवर्त वाऱ्याची दिशा जर आपण पाहिली तर दिशाच्या बाबतीत आपल्याला नमूद करता येईल की फेरलच्या नियमानुसार, मगाशी आपण फेरलचा जो काही नियम आहे तो पाहिलेला आहे. फेरलच्या नियमानुसार उत्तर गोलार्धात वाऱ्याची दिशा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असते. दक्षिण गोलार्धात ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते. आवर्त वाऱ्याचे प्रकार जर आपण पाहिलात तर उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय, आवर्त असे 2 प्रकार पडताना आपल्याला दिसतात. प्रत्यावर्त अँटीसायक्लॉन्सच्या बाबतीत जर आपण पाहिलात तर काही वेळेस केंद्रभागी हवेचा जास्त भाराचा निर्माण होऊन सभोवतालच्या प्रदेशात हवेचा भार कमी कमी होत जातो. अशा वेळी केंद्रभागातील जास्त भाराच्या प्रदेशाकडून सभोवतालच्या प्रदेशाकडे वारे बाहेर वाहतात किंवा बाहेर वाहत जातात. या प्रकाराच्याच हवेच्या भोवतालच्या भागाला प्रत्यावर्त असे म्हणतात. प्रत्यावर्त मुख्यतः मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात 35 अंश ते 65 अंशाच्या दरम्यान निर्माण होत असतात. प्रत्यावर्ताची स्थिती निर्मिती ही मुख्यतः जर आपण पाहिली तर एखाद्या प्रदेशात हवेचा दाब व तापमानावर अवलंबून असतो. एखाद्या प्रदेशाचा जर आपण विचार केला तर जो काही हवेचा दाब असतो तो त्या तापमानावर अवलंबून असतो. या वाऱ्याची दिशा उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अनुसरून व दक्षिण गोलार्धात ती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहत असते. म्हणून प्रत्यावर्त अँटीसायक्लॉन्स जे असतात त्या अँटीसायक्लॉन्स या अशा पद्धतीने होत असतात. वादळं जे असतात त्या वादळं अशा पद्धतीने होत असतात. पुढचा जो टॉपिक आहे तो वातावरणीय बाष्प, मॉइश्चर इन ॲटमॉस्फिअर. त्याच्यामध्ये काही सब टॉपिकचा विचार केलेला आहे. बाष्पीभवन, इव्हपोरेशन. बाष्पीभवनाची व्याख्या जर आपण पाहिली तर द्रवरूप पदार्थाचे वायुरूप अवस्थेत रूपांतर होणाऱ्या क्रियेलाच बाष्पीभवन असे म्हणतात. द्रवरूप पदार्थाचे वायुरूप अवस्थेत रूपांतर होणाऱ्या क्रियेलाच बाष्पीभवन असे म्हणतात. या क्रियेमुळे काय होतं? वातावरणाला भूपृष्ठाकडून जलबाष्पाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. 1 ग्रॅम पाण्याच्या बाष्पात रूपांतर होण्यासाठी 600 ग्रॅम कॅलरी उष्णतेची आवश्यकता असते. बाष्पीभवनाचा वेग, तापमान, जमीन व पाणी याचे प्रमाण, वाऱ्याचा वेग, हवेतील आर्द्रता, हवेचा दाब, पाण्याची वाफ, पाण्याची साक्षरता इत्यादी घटकांवर अवलंबून असते. हे जी बाष्पीभवन क्रिया असते या बाष्पीभवन क्रियेच्या बाबतीत जर आपण पाहिलात तर बाष्पीभवनाचा जो काही जलबाष्पाचं हे जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये बाष्पीभवनाचा वेग, तापमानाचं प्रमाण, जमीन व पाणी याचे प्रमाण, वाऱ्याचा वेग, आर्द्रता, हवेतील आर्द्रता जी आहे ती, हवेचा दाब, पाण्याची क्षारता इत्यादी घटकांवर अवलंबून असते. बाष्पीभवन ही क्रिया जी आहे, इव्हपोरेशन जे सर्कल आहे ते सर्कल अशा पद्धतीने असते. दवबिंदू किंवा दवांग, ड्यू पॉईंटच्या बाबतीत जर आपण पाहिले तर हवेचे जे काही तापमान कमी असेल तर हवेची बाष्पधारण शक्ती कमी होत जाते. शेवटी विशिष्ट तापमानाच्या पातळीवर बाष्प असंतृप्त
हवा पूर्णता बाष्प संतृप्त होते, म्हणजेच हवेची सापेक्ष आर्द्रता जी असते ती 100% होते. ज्या तापमानात बाष्प असंतृप्त हवा बाष्प संतृप्त बनते त्या तापमानालाच दवबिंदू असे किंवा दवांक असे म्हणतात. बरोबर. सांद्रीभवन, या सांद्रीभवनाच्या बाबतीत जर आपण पाहिला, सॅच्युरेशन बाबतीत जर आपण पाहिला तर हवा बाष्प संतृप्त होण्याच्या क्रियेलाच सांद्रीभवन असं म्हणतात. हवा बाष्प संतृप्त होण्याच्या क्रियेलाच सांद्रीभवन असं म्हणतात, म्हणजेच सापेक्ष आर्द्रता ही 100% होते. आता घनीभवनच्या बाबतीत जर आपण पाहिलात, कंडेन्सेशनच्या बाबतीत जर आपण पाहिलात, कंडेन्सेशनच्या बाबतीत जर आपण पाहिलात, स्टेशनच्या बाबतीत सांद्रीभवन झालेल्या हवेचे तापमान आणखीन कमी झाल्या, हवेची बाष्पधारण शक्ती कमी होते, त्यामुळे हवेतील जास्तीचे बाष्प जे असते त्या हवेत बाष्प रूपात राहू शकत नाही. जास्तीच्या बाष्पाचे जलबिंदूत रूपांतर होते आणि जलबिंदूत रूपांतर होण्याच्या क्रियेलाच घनीभवन असे म्हणतात. ही क्रिया बाष्पीभवनाच्या अगदी विरुद्ध दिशेने होत असते. घनीभवनाचे काही रूप आहेत, त्या रूपांच्या बाबतीत जर आपण पाहिलात तर घनीभवनाच्या ज्या विविध रूपांची निर्मिती उंचीनुसार होत असते. वातावरणाची जी काही उंची जसजशी वाढत जाते तसतसं त्या रूपांमध्ये बदल होत जात असतो. दहिवर, ओव्हर फास्ट, त्यानंतर तुहीन, राहीम, त्यालाच राहीम असं म्हणतात, धुळे, आपलं धुके व ढग इत्यादी जे काही रूप आहे त्या रूपांमध्ये या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. दव, रात्रीच्या उष्णतेच्या उत्सर्जनामुळे भूपृष्ठ थंड होऊन तापमान दवबिंदू इतके होते, तेव्हा जमिनीलगत हवेचे सांद्रीभवन होते आणि सांद्रीभवनाचे हवेचे तापमान आणखीन कमी होते किंवा आणखीन कमी होऊन बाष्पाचे जलबिंदूत रूपांतर होते. हे जलबिंदू हिवाळ्यात गवताच्या पात्यावर किंवा विजेच्या खांबांवर, वाहनांवर साचलेले आपल्याला दिसतात, त्यालाच दव असे म्हणतात. दहिवर, आता या दहिवरच्या बाबतीत जर आपण पाहिलात तर भूपृष्ठालगत हवेचे तापमान, भूपृष्ठालगत हवेचे जे काही तापमान आहे ते 0 अंशापेक्षा कमी असते किंवा कमी झाले तर दवबिंदूचे हिमकणात रूपांतर होते. या हिमकणांनाच दहिवर असे म्हणतात. ओव्हरफास्टच्या बाबतीत जर आपण पाहिले तर ते हवेचे दवबिंदू गोठणबिंदूच्या खाली येते किंवा खाली गेल्यावर बाष्पाचे सूक्ष्म हिमकणात रूपांतर होते आणि हे हिमकण भूपृष्ठावर साचतात, त्यालाच तुहीन किंवा हिम असं म्हणतात किंवा ओव्हरफास्ट असं म्हटलं जातात. आता तुहीनच्या बाबतीत जर आपण पाहिलात तर भूपृष्ठालगत धुक्यातील ढगातील जलकणांचा संपर्क थंड वस्तूशी झाल्यास जलकणांचे बाष्पात रूपांतर होऊन त्या वस्तू साचून त्या वस्तूभोवती असलेल्या बर्फाच्या आवरणालाच तुहीन असं म्हणतात किंवा रीम असं म्हणतात. आता धुकेच्या बाबतीत जर आपण पाहिलात तर धुकेची व्याख्या आपल्याला सांगता येईल. हवेतील बाष्पाचे घनी, धुके, फॉग, हवेतील बाष्पाचे घनीभवन वाहून वातावरणाच्या खालच्या थरात, भूपृष्ठापासून जो काही वरचा थर आहेत आणि वातावरणाचा खालचा थर, सूक्ष्म जलकण तरंगतात. या थरामध्ये
त्यामुळे हवा धुसर बनते किंवा धुसर बनते. अशा धुसर हवेलाच धुके असे म्हणतात. उदाहरणार्थ, न्यू फाउंडलँड किनाऱ्याजवळ ग्रेट बँक लॅब्रोटरचा शीत आखातात प्रवाह येऊन मिळत असल्याने त्या ठिकाणी धुके निर्माण होते. थंड हवेचा जो काही प्रवाह आहे तो थंड हवेचा प्रवाह त्या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर त्या ठिकाणी जे काही धुक्याची निर्मिती आहे त्या धुक्याची निर्मिती होत असते. त्यामुळे जलवाहतूक, विमान वाहतूक व मोटार वाहतूक यांच्यात अडथळा निर्माण होत असतो. धुके किंवा धुके पिकांना अपायकारक ठरते. आता जनरली आपण जर पाहिला तर हिवाळ्यामध्ये धुके येत असतात आणि ह्या धुके आल्यानंतर शेतामध्ये जे काही टाकलेले जे काही पिकं असतात, गहू असेल, हरभरा असेल, दादर असेल किंवा अन्य जे काही पिकं असतील त्या पिकांवर मात्र परिणाम होत असतो या धुक्याचा. आता टॉपिक सेकंड जर आपण पाहिलात तो म्हणजे आर्द्रता. हे सर्व वातावरणातील अतिशय महत्त्वाचे घटक आहे. ह्युमिडिटी. आता ह्युमिडिटीच्या बाबतीत जर आपण पाहिला तर त्याची व्याख्या पाहिली तर एखाद्या ठिकाणी विशिष्ट वेळेला हवेत असलेल्या जलबाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता असं म्हणतात. एखाद्या ठिकाणी विशिष्ट वेळेला हवेत असलेल्या जलबाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता असे म्हणतात. आर्द्रतेचे प्रकार जर आपण पाहिलात तर 3 प्रकार पडतात. 3 प्रकार आपण अभ्यास करू. निरपेक्ष आर्द्रता. या निरपेक्षच्या आर्द्रतेच्या बाबतीत जर आपण पाहिलात ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. या ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीच्या बाबतीत ठराविक तापमानावर विशिष्ट वजनाच्या हवेत असलेल्या प्रत्यक्ष जलबाष्पाच्या प्रमाणाला निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. निरपेक्ष आर्द्रतेचे मापन प्रतिघन मीटर हवेत किती ग्रॅम आर्द्रता आहे अशा पद्धतीने केले जाते. जेव्हा विशिष्ट ठिकाणी आपण जर पाहिलात तर तापमान विशिष्ट वजनाच्या हवेतील जलबाष्पाचे प्रत्यक्ष प्रमाण जे आहे हे प्रमाण हवेचे बाष्पधारण क्षमतेवर किंवा क्षमते इतकेच असते. तेव्हा त्या हवेला बाष्प संतृप्त हवा असे म्हणतात. उष्ण हवेत बाष्पधारण शक्ती जास्त असते, थंड हवेत ती कमी होते. म्हणून थंड होत जाणाऱ्या हवेची बाष्पधारण शक्ती कमी कमी होत जात असते आणि यालाच जो निरपेक्ष आर्द्रतेचा भाग असं म्हणत असतात. आता सापेक्ष आर्द्रता. या सापेक्ष आर्द्रतेच्या बाबतीत जर आपण पाहिला तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी. या रिलेटिव्ह ह्युमिडिटीच्या बाबतीत विशिष्ट तापमानाला विशिष्ट वजनाच्या हवेतील एकूण जलबाष्पाचे जे प्रत्यक्ष प्रमाण जे असतं व त्याच हवेची कमाल बाष्पधारण शक्ती जी असते या दोहांमधील गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. निरपेक्ष आर्द्रता पाहिली, त्याच्यानंतर ही सापेक्ष आर्द्रता जी असते या दोघांच्या गुणोत्तराला काय म्हणतात? सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत सांगितली जात असते. सापेक्ष आर्द्रतेचं आपण जर सूत्र पाहिलं तर सापेक्ष आर्द्रता बरोबर हवेतील प्रत्यक्ष जलबाष्पाचे वजन आपण हवेची कमाल बाष्पधारण शक्ती इंटू 100. हे जे सूत्र आहे या सूत्रानुसार गुणोत्तर दोघं जे असतात ते दोघांचं गुणोत्तर काढल्यानंतर त्याला गुणिला 100 करायचं आणि आपोआपच मात्र सापेक्ष आर्द्रता जी असते ती सापेक्ष आर्द्रता निघत असते. विशिष्ट तापमानावर निरपेक्ष आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास
सापेक्ष आर्द्रता जी असते ती वाढते आणि निरपेक्ष आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. असं आपल्याला हे सापेक्ष आर्द्रतेच्या बाबतीत सांगतो. आता शेवटची जी काही आर्द्रता आहे त्या आर्द्रतेच्या बाबतीत विशिष्ट आर्द्रता, स्पेसिफिक ह्युमिडिटी. तर या स्पेसिफिक ह्युमिडिटीच्या बाबतीत विशिष्ट आकारमानाची व तापमानाची हवा उंच गेल्यास, विशिष्ट आकारमानाची किंवा तापमानाची हवा उंच गेल्यास किंवा खाली आल्यास हवेच्या आकारमानात व तापमानात बदल होतो. बरोबर लक्षात ठेवा. उंच गेल्यास हवेचे आकारमान वाढते व तापमान कमी होते. हवा खाली आल्यास तिथे आकारमान कमी होऊन, तिचे आकारमान जे असतं ते कमी होऊन तापमान काय होतं मग वाढत जातं. आणि म्हणूनच त्याच आकारमानाच्या हवेच्या स्थितीला निरपेक्ष आर्द्रता सारखी राहत नाही. हा घडून येणारा बदल जो असतो तो बदल वातावरणाचा अभ्यास करताना योग्य नसतो. म्हणून आधुनिक काळातील हवामान शास्त्रज्ञ हवेतील आर्द्रतेचे मोजमाप विशिष्ट पद्धतीने करतात. त्यालाच विशिष्ट आर्द्रता असे म्हणत असतात. आता आर्द्रताची व्याख्या जर आपण पाहिलीत, विशिष्ट आर्द्रतेची व्याख्या, तर एखाद्या ठिकाणी विशिष्ट वजनाच्या हवेत बाष्पाचे जेवढे वजन किंवा वजनी भाग प्रमाण असेल त्याला त्या हवेची विशिष्ट आर्द्रता असे म्हणतात. त्या आर्द्रतेच्या व्याख्येमध्ये असं आपल्याला सांगता येईल, विशिष्ट वजनाच्या हवेचे बाष्पाचे जेवढे वजनी भाग असेल त्या वजनी भागालाच हवेची विशिष्ट आर्द्रता असं म्हणत असतात. आता वृष्टीच्या बाबतीत जर आपण पाहिलात, प्रेसिपिटेशनच्या बाबतीत जर आपण पाहिलात, तर वातावरणाच्या वरच्या थराकडून भूपृष्ठाकडे पडणाऱ्या जल, हिम किंवा गारा याच्या सरींनाच वृष्टी असे म्हणतात. वृष्टीचे प्रकार जर आपण पाहिले तर टाइप्स ऑफ द प्रेसिपिटेशन, हिमवृष्टी, स्नो ऑफ द प्रेसिपिटेशन. या हिमवृष्टीच्या बाबतीत जनरली बाष्पाचे सांद्रीभवन होण्यास तापमान कमी ठिकाणी हे तापमान गोठण बिंदूच्या खाली येते. हवेतील बाष्प हिमकणांच्या रूपाने हवेतून तरंगू लागते व अनेक हिमकण एकत्र येऊन त्याचे वजन वाढते व ते खाली पडतात. तापमान कमी असल्याने ते हिमकणांच्याच रूपाने खाली पडतात. त्यालाच हिमवृष्टी असे म्हणत असतात. म्हणजे वातावरणामध्ये आपण जर पाहिला तर जे काही तापमान असेल वातावरणात ते गोठण बिंदूच्या खाली जर आलेत आणि गोठण बिंदूच्या खाली आल्यानंतर तिथले जे काही जलकण असतात ते जलकण गोठून जातात. जलकण एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर वातावरणामध्ये स्थिर राहू शकत नाही. ते भूपृष्ठाकडे येतात आणि ते भूपृष्ठाकडे जेव्हा ते हिमकण येतात त्यालाच हिमवृष्टी असे म्हणतात. गारा, आता गारांच्या बाबतीत जर आपण पाहिला तर हेल ऑफ द प्रेसिपिटेशन. तर जमीन लगत हवेचे तापमान 0° पेक्षा कमी असेल तर जमीन लगत हा जो काही भूपृष्ठाचा भाग असेल त्या भूपृष्ठाच्या भागाला लागून जमीन लगत ढगातील जलकणांचे सूक्ष्म हिमकणात रूपांतर होतात. ढगातील जलकण जे आहे त्या जलकणाचे सूक्ष्म हिमकणात रूपांतर होते.
सूक्ष्म हिमकणात एकत्र सूक्ष्म हिमकण एकत्र येऊन त्यापासून बर्फाचे खडे निर्माण होतात. हे खडे जड असल्यामुळे भूपृष्ठाकडे जोरात येतात. खाली येताना तापमान वाढल्याने किंवा वाढल्यामुळे बर्फाच्या खड्यांसह पर्जन्यवृष्टी होते. त्यास गारा असे म्हणत असतात. तर गाराची वृष्टी पिकांना, सजीवांना व इमारतींना अतिशय विध्वंसक परिणामकारक होत असते. हिमकण जरी असतील, हिमवृष्टी जरी असेल, गारांची वृष्टी जरी असेल, तरी मात्र ही भूपृष्ठावर जर आला तर भूपृष्ठावर जी जीवसृष्टी आहे, जी सजीव सृष्टी आहे किंवा ज्या काही इमारती असतील, जो काही जंगल असेल, या सर्वांवर त्याचा मात्र परिणाम होत असतो. विध्वंसक स्वरूपाचा परिणाम होत असतो. म्हणून गारा हिमवृष्टी ही धोकेदायक असते. आता पावसाच्या बाबतीत जर आपण पाहिला तर पाऊस, रेनफॉल ऑफ द प्रेसिपिटेशन, त्या रेनफॉल ऑफ द प्रेसिपिटेशनच्या बाबतीत वातावरणाच्या वरच्या थराकडून भूपृष्ठाकडे पडतात. आता बरोबर लक्षात ठेवा, वातावरणाच्या वरच्या थराकडून भूपृष्ठाकडे पडतात. जलबाष्प, हिमकण किंवा गारा यांच्या सरींनाच पाऊस असं म्हणतात. नेमकं पाऊस म्हणजे काय, दोन ओळीच आपल्याला सांगता येईल ही व्याख्या. वातावरणामध्ये वातावरणाचा जो काही भाग आहे, वरचा जो थर आहे, त्या वरच्या थरात काय आहे, भूपृष्ठाकडे पडतात. वरच्या थरांमध्ये असलेले जे काही जलकण आहे, हिमकण आहे, गारा आहे, ह्या गारांच्या सरीलाच पाऊस असे म्हणत असतात. पावसाची निर्मिती होण्यासाठी हवा पुरेशी गार होण्यास आवश्यक असते. पावसाची निर्मिती होण्यासाठी वातावरणामध्ये हवा कशी असली पाहिजे, पूर्णपणे गार असली पाहिजे. आणि गार हवा जर असेल तर तेव्हाच मात्र पावसाची स्थिती निर्माण होत असते. हवा गार झाल्यावर त्या हवेची बाष्पधारण शक्ती कमी होऊन ती संतृप्त होते आणि संतृप्त हवेचे तापमान कमी झाल्यास सांद्रीभवन होते. बाष्पाचे सूक्ष्म जलकण साधारणपणे 0.5 मिली व्यासाचे असून ते वातावरणात धुके किंवा ढग यासारखे तरंगतात. हे जलकण एकत्र येतात व पाण्याच्या थेंबात रूपांतर होत असते. त्यास काय म्हणतात, त्या व्यासास, त्याचा जो व्यास असतो मग तो काय होतो, वाढत जातो. तो व्यास वाढला म्हणजे वातावरणात राहू शकत नाही ते जलकण व शेवटी ते पावसाच्या रूपाने भूपृष्ठाकडे येत असतात. म्हणून याला काय म्हणत असतात, पाऊस असे म्हणत असतात. या वरूनच पावसाचे 3 प्रकार पडत असतात. आता पावसाच्या 3 प्रकारांच्या बाबतीत जर पाहिलात आपण तर टाइप्स ऑफ द रेनफॉल किंवा रेनफॉल. तर टाइप्स ऑफ द रेनफॉलच्या बाबतीत पाहिला तर आरोह पर्जन्य, त्यालाच अभिसरण पर्जन्य असं म्हणतात. कन्व्हेशनल रेनफॉल असंही त्याला म्हणतात. आता याच्यामध्ये आरोह पर्जन्य पडत असताना त्याचे काही घटक आहेत किंवा काही पॉइंट्स आहेत. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलात तर पहिला, भूपृष्ठ सूर्याच्या उष्णतेने तापते. आरोह पाऊस ज्या ठिकाणी पडत असेल त्या ठिकाणची स्थिती जर आपण पाहिलं तर ती अशी पद्धतीची असते. भूपृष्ठ सूर्याच्या उष्णतेने तापते, त्यामुळे उष्णता वहन पद्धतीने
भूपृष्ठालगतची हवा तापते. तापलेली हवा प्रसरण पावते आणि हवा हलकी वाहून अभिसरण प्रवाहाच्या रूपाने वर वर चढू लागते आणि वर जाणाऱ्या हवेचे तापमान कमी होत जाते आणि विशिष्ट उंचीवर विशिष्ट तापमान पातळीवर हवेतील बाष्पाचे जे सांद्रीभवन वाहून क्युम्युलो निंबस नावाच्या थरात रूपांतर होते. या ढगात रूपांतर होते. या ढगातील सूक्ष्म जलकणांचे मोठ्या बिंदूंमध्ये रूपांतर होते आणि बिंदूमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठे जलबिंदू पर्जन्याच्या रूपाने जमिनीवर पडत असतात. यालाच आरोह पर्जन्य असं म्हणत असतात. हा आरोह पर्जन्याच्या बाबतीत जर आपण पाहिला तर आरोह नावाचा पर्जन्य हा विषुववृत्तीय जो काही पट्टा आहे त्या विषुववृत्तीय पट्ट्यावर दररोज 3 वाजेनंतर हा पाऊस पडत असतो. कारण त्या ठिकाणी लंबरूप किरणे सूर्यकिरणे हे लंबरूप स्वरूपाचे पडत असल्यामुळे भूपृष्ठ तापतो. भूपृष्ठ तापल्यानंतर त्या ठिकाणची बाष्पीभवन क्रिया होते आणि बाष्पीभवन क्रिया झाल्यानंतर ते जलकण जे असतात ते वातावरणामध्ये वर जातात. वर गेल्यानंतर त्या ठिकाणी तापमानाचं प्रमाण कमी होऊन हवा थंड होते आणि जलबिंदू जे असतात त्या जलबिंदूंमध्ये निंबोस नावाचा जो काही ढग आहे त्या ढगात पाण्याचं ढगात रूपांतर होऊन त्याद्वारे पाऊस पडत असतो. म्हणून आरोह नावाचा पाऊस हा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जोराने येत असतो दररोज 3 वाजेनंतर. कारण त्या ठिकाणी टेम्परेचरचं प्रमाण जास्त असते. आता या ठिकाणी प्रतिरोध पर्जन्य जो आहे तो प्रतिरोध पर्जन्य आपण उद्याच्या तासिकेला बघूया. राहिलेला भाग नंतर बघूया.